नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण म्हणजे हे की भरपूर विद्यार्थ्यांनी स्वधारच्या रिन्युअल फॉर्म कसा भरायचा यावरती भरभरून कमेंट्स केले होते आणि त्याच्यामध्ये मला विचारलं होतं की सर हॉस्टेलची ही स्वधार स्कॉलरशिपची जी तारीख आहे, शेवटची तारीख आहे, ही वाढणार आहे का? आणि माझ्या समोर सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहिले की ही तारीख खरंच वाढणार आहे का? मग मी जेव्हा ऑफिशियल याची वेबसाईट चालत गेलो त्याच्यानंतर मला एक खूप अमेझिंग गोष्ट सापडली आणि मी तुम्हाला ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, सर्वप्रथम आता तुम्ही म्हणाल सर सरळ सरळ सांगा ना, डेट वाढली का नाही? हा, सरळ सरळ सांगणार आहे, परंतु आता तुम्हाला इथं काही गोष्टी पाहाव्या लागतील. जसं की बघा, आता मी समाज कल्याणमध्ये फोन केला आणि त्यांना विचारलं सर की हा जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे स्वधार स्कॉलरशिपचा, याची डेट एक्सटेंड झाली का? त्यांचं उत्तर सोपं आणि एका शब्दात होतं नाही. आणि हे नाही ऐकल्याच्या नंतर मी थोडा कन्फ्युज झालो की आता नाही तर सांगितले, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत, मग आता नेमकं यांना ऍप्लिकेशन करायचे का नाही, का डायरेक्ट नेक्स्ट इयर ऍप्लिकेशन करणार आहेत? तर मग हे सापडत सापडत मी पूर्ण रात्रभर बघत बसलो की ह्या वेबसाईट वरती कुठं काही माहिती आली का. तर माहिती मला मिळाली नाही. मग त्याच्यानंतर मी एक शेवटचा ट्राय केला आणि त्याच्यामध्ये काय मिळालं बघतो. आता बघा, सर्वप्रथम आपण इथं या साईडला लॉग इन करूयात. इथं मी माझा आयडी आणि पासवर्ड एंटर करतो आणि आयडी आणि पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर आपण कॅप्चा कोड भरूयात आणि लॉग इन करूयात. मी काय केलं, पूर्ण फॉर्म जो आहे तो फॉर्म भरला. कुठल्या तारखेत? 2/12/25 म्हणजे आजच्या तारखेत, डिसेंबर महिन्याच्या. आणि ह्या फॉर्मला सबमिट होतंय का हे ट्राय केलं, तर माझं ऍप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. तुम्हाला इथे ऍप्लिकेशन आयडी दिसेल, इकडे नाव दिसेल, इकडे स्कीमचं नाव दिसेल आणि इकडे ऍप्लिकेशन केलेली डेट दिसेल. त्याचबरोबर इथं तुम्ही पाहू शकता हा भरलेला फॉर्म सुद्धा व्ह्यू करण्याचा ऑप्शन आहे आणि इथे ऍप्लिकेशनची डेट सुद्धा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य हे की सध्या ऍप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय, पूर्ण फॉर्म भरायचा आहे, त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक स्टेप्स भरायच्यात आणि ऍप्लिकेशन सबमिट करून घ्यायचे. ह्याच्यानंतर मात्र फॉर्मची प्रिंट काढा, सगळे डॉक्युमेंट्स त्याला अटॅच करा. डॉक्युमेंट्स कुठले कुठले तुम्हाला माहिती आहे, तरी पण सांगतो ऐका. आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, तुमचं जेवढं शिक्षण असेल त्याचे मार्कशीट, डोमासाईल, उत्पन्न, बँकेचं पासबुक, उपस्थिती प्रमाणपत्र, त्याचबरोबर भाडे करार प्रमाणपत्र, शासकीय वसतिगृहात राहत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र, हे सगळे कागद ह्याला अटॅच करा आणि समाज कल्याणला सबमिट करा. मग तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल किंवा नाही हे आता तुम्ही तिथे गेल्याच्या नंतरच कळेल. बघा मित्रांनो, तर आजच्या तारखेमध्ये तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकतो, हे तर ह्या आपण बघितलेल्या स्टेटस वरून तुम्हाला सरळ सरळ लक्षात येऊ शकतं. इथे ती तारीख सुद्धा दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरा, एक ट्राय करून बघा. ऍप्लिकेशन फॉर्म झाल्याच्या नंतर तिथं सबमिट करायला जा आणि तुमचा फॉर्म सबमिट करून घ्या. तर आता आपल्या व्हिडिओच्या एंड पार्ट मध्ये आलोत आपण आणि आपल्या ज्या थंबनेल मधला प्रश्न होता त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो की सर स्वधार स्कॉलरशिपची डेट वाढली का? तर ऑनलाईन मध्ये तर फॉर्म स्वीकारला जाते, म्हणजे डेट नक्कीच वाढलेली आहे. तर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. आणि याच्या संदर्भात जर तुम्हाला आणखी काही क्वेरी असेल, काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.